17 जुलै रोजी होणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यावधी रुपयांच्या 9 विकास कामांच्या निविदा आणि वर्क ऑर्डर प्रस्तावांवर महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे। शासनाच्या विविध योजना निधी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांना गती देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीपुढे 9 महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत। सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान 2025-26 अंतर्गत शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, समाज मंदिरे, व्यायामशाळा, सभा मंडप तसेच काँक्रिटीकरणाची अनेक कामे प्रस्तावित आहेत। या सर्व कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी अपेक्षित आहे। मंजुरी मिळाल्यानंतर या विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। दरम्यान महापालिकेच्या मालकीच्या जागा भाडे कराराने देण्याच्या प्रस्तावालाही पुन्हा चालना मिळाली आहे। पार्क चौकातील खादी ग्रामोद्योग भवन समोरील इंडो तिबेटियन मार्केट लगतची मोकळी जागा भाडे कराराने देण्याचा प्रस्ताव समिती समोर ठेवण्यात आला आहे। या ठिकाणी झेरॉक्स, टायपिंग आणि जनरल स्टोअर सारखे व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव असून यापूर्वी जागा वाटपावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे। आता स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांच्या प्रस्तावांसह जागा भाडे कराराच्या प्रस्तावावर नेमका कोणता निर्णय घेतला जातो याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे।